तिथीनुसार की तारखेनुसार याबद्दल शिवसेनेला टार्गेट केलं। आम्हाला आठवतं 2001 साली विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि रामकृष्णजी मोरे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन महिन्यामधली वैशाख मध्ये 1555 अशा पद्धतीनं शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला साजरी झाली पाहिजे असं परिपत्रक काढलं। याला दुसरा एक कांगोरा असा आहे की 19 फेब्रुवारी 1869ला महात्मा फुलेंनी शिवजयंती साजरी केली आणि तेव्हापासून महाराष्ट्र शासन 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करते। शिवाजी महाराज जर एक आहेत तर त्यांची जयंती एकच असली पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत। यावर्षी नरेंद्र मोदीजींनी सुद्धा 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। खासदार छत्रपती संभाजी महाराज, खासदार उदयन महाराज हे सुद्धा तारखेनुसार शिवजयंती साजरी करतात। मात्र हिंदुत्वाचं परत एक वेगळी कवच पुढे करून विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांनी तिथी आणि तारखेचा वाद लावून परत महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांबद्दल आमच्या मनात कशी अनास्था आहे हे भाजपने परत एकदा आज दाखवून दिलं। राज्यपालाच्या अभिभाषणाचा तिसरा मुद्दा बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झाला होता त्यावर चकार शब्द सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला विचारल्यानंतर ते बोलले नाहीत। क्रांतीसूर्य महात्मा फुले सावित्रीमाईंचा जो अपमान राज्यपाल महोदयांनी केला त्यावर सुद्धा ते काही बोलले नाहीत। आणि दुसरा हळूच त्यांनी मुद्दा शेतकरी आत्महत्येचा घेतला। आता भाजपमध्ये एक कॉम्पिटिशन लागलेली आहे। भाजपमधल्या प्रत्येक आमदाराला मग तो सभेचा असो की परिषदेचा त्याला भाजपचा मुख्य प्रवक्ता बनण्याची हौस लागलेली आहे। अनेक सन्माननीय नवीन सदस्य मी पाहतोय परिसरामध्ये अगदी पोट तिडकीनं घसा कोरडा करू शेतकरी आत्महत्येवर बोलायला लागले। म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात त्याचं उदाहरण मी आता पाहिलं म्हणून मी जरा आलोय। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना धर्माबाबा पाटील या 70 वर्षाचे जे गृहस्थ आहेत धुळ्यामधले यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती। याचं उत्तर शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे सदाभाऊ खोतेही देऊ शकले नाहीत, प्रवीणजी दरेकरही देऊ शकले नाहीत, आणखी काही नवीन सदस्य जे उतावीळ नवरा गुडघ्याला वाशिंग आहेत हेही काही देऊ शकले नाहीत। दुसरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर नावाचा तालुका आहे, तिथे तलवारे नावाचा एक शेतकरी चला आणूया आपले सरकार म्हणून भारतीय जनता पार्टीचं टी शर्ट घालून त्यांनी आत्महत्या केली होती। त्याबद्दल सुद्धा मागच्या काळात हे काही बोलले नाही। आज शेतकरी आत्महत्याबद्दल सरकार पण संवेदनशील आहेच। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे या मताचे आदरणीय पवार साहेब आहेत। त्यांच्या विचारावर हे महाविकास आघाडी सरकार आज काम करते आहे। शिवभोजन थाळ्याच्या माध्यमातून असेल, सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून असेल, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून असेल, महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलंय। मात्र यांना युक्रेन आणि रशियाच्या युद्धावर जी लोक खोटं बोलतात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फोनवरून 6 तास युद्ध थांबलं आणि ज्या लोकांनी तिथे सिंधिया घ्यायला गेले ते लोक त्यातली एक विद्यार्थिनीचा बाईक सगळा आपल्या मीडिया समोर आहे की त्यांना शौचालय इथे आल्यानंतर साफ करावे लागतील असं ते बोललं गेलं। युक्रेनचे 16,000 तिथे आपले विद्यार्थी देशातले त्या भागात अडकलेले असताना त्याबद्दल काही संवेदना नसणं, गंगेमध्ये लोकांची प्रेत तरंगलेली असताना काही न बोलणं, ती लोक आज महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागली। दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांबद्दल भारतीय जनता पार्टीला फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे, शेतकरी आत्महत्येवर राजकारण करायचं आहे। नवाब मलिक साहेबांच्या आज त्यांना न्यायालयीन कोठडी भेटली असं मला आता काही मिनिटांपूर्वी कळलं आणि ते खरं आहे। याचा अर्थ पुढच्या काळामध्ये त्यांना रीतसर जामिनाकरता अर्ज देता येणार। NIA, CBI या शासकीय यंत्रणेचा गैरवापर, ED या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून नवाबभाईंना फसवलं गेलं। रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मी तुम्हाला आजही सांगतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांची चौकशी झालीच पाहिजे। कारण पोलीस आयुक्त IAS अधिकाऱ्याला फोन टॅपिंग करण्याचे आदेश फक्त मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देऊ शकतात। मागच्या खडे ही दोन्ही खाती कोणाकडे होती याचा तपास महाविकास आघाडी सरकारने केला पाहिजे अशी माझी विनंती आहे। आणि यातून बरंच काही समोर येईल। आज रश्मी शुक्लाला थोडासा दिलासा मिळाला, प्रवीणजी दरेकर साहेबांना बँक घोटाळ्या प्रकरणी दिलासा मिळाला, म्हणजे यांना दिलासा मिळतात पण नवाब भाईंना ज्या पद्धतीने हे टार्गेट करतायत, काहीतरी त्या दिवशी दाऊदचे फोटो फिरवले, आज शेतकरी आत्महत्या कळवळा दाखवत आहेत। हे मागच्या काळात चोरी करणारे चोर म्हणजे सांगायचं तर गालिबच्या शब्दात असं सांगेल, शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं, ये तो इतने बेशरम हैं कि शर्म भी इनको शर्माती है।
त्यामुळे आपलं खोटं कसं रेटून सांगायचं ही भारतीय जनता पार्टीची जुनी खोडसट परंपरा आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्यांनी शेवटी एकदा आत्मचिंतन करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय वापर आता थांबवावा. शिवाजी महाराजांच्या जयंतीवर आज परत प्रवीण दरेकर साहेबांनी वाद उकळून काढला. महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टीला कधी समर्थन करणार नाही. आणि आज प्रवक्तेपदाकरता जी लोक धडपडत आहेत की मी भाजपचा प्रवक्ता एकदम मीडियाच्या समोर ज्यांना ते काय म्हणता येईल एक प्रसिद्धी पिसाट, ह्या भाजपच्या प्रसिद्धी पिसाटांपासून खोटारड्या लोकांपासून की भाजपचा IT सेल जर युक्रेन आणि रशियाचं युद्ध 6 तास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थांबवलं असं म्हणत असेल तर हे किती खोटारडे आहेत हे जनतेच्या लक्षात येणार. हळूहळू अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळे मुद्दे पुढे येतीलच. आज राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा होती, मात्र विनायक मेटे साहेबांनी चर्चा भरकटवली, सदाभाऊंनी चर्चा भरकटवली, अनेक सन्माननीय सदस्यांनी चर्चा भरकटवली. आणि राज्यपाल कशी चुकीचे आहेत हे भाजप बोललेत आज की राज्यपालांच्या चुका काढणारं एक पत्रकच दिलंय आम्हाला विधान परिषद सदस्यांनी. राज्यपालांच्या विरुद्ध म्हणजे सरकारच्या विरुद्ध तर बोलतातच, पण यांचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांची चूक मला असं वाटते महाराष्ट्राच्या विधिमंडळातला हा तमाशा भाजपमुळे पहिल्यांदा पाहायला भेटतोय. शिवाजी महाराजांसारख्या संवेदनशील विषयाचं सुद्धा हे कसं सोयीचं राजकारण करतात हेच यातून या निमित्तानं पुढे येतंय. महाविकास आघाडी सरकार बुलंद आहे, मजबूत आहे. पुढे 25 वर्ष देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची काळजी महाराष्ट्राच्या जनतेसह महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि आदरणीय साहेबांनी पण परवा भाषणामध्ये सांगितलं. आणि जनतेचा रोष पिंपरी चिंचवडमध्ये दिसून गेला. कुणीतरी चप्पल भिरकावली त्याचं आम्ही समर्थन करत नाही, पण जनतेच्या मनात रोष आहे, आक्रोश आहे. ओबीसी आरक्षण तुम्ही देऊ शकला नाही, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू शकला नाही, मागच्या काळामध्ये इम्पेरिकल डाटा तुम्ही ओबीसीचा पुरवू शकला नाही, मराठा समाजाला आरक्षण देऊ शकला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल काही करू शकला नाही. या सरकारने निदान भीमा कोरेगाव विकास आराखडा तयार केला. या सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाकरता कोट्यवधी रुपये दिले. या सरकारने ओबीसीचा डाटा गोळा करण्याकरता कोट्यवधीची तरतूद केली. आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी आमदारांना सुद्धा विकास निधी दिला. केंद्रातल्या खासदारांना विकास निधी मोदींनी दिला नाही. मात्र तरी सोयीचं राजकारण करण्याचं पाप हे भाजपकडून वारंवार होते आहे. भाजपचे खाण्याचे दात वेगळे आणि बोलण्याचे दात वेगळे आहेत. आगामी काळात महाराष्ट्रातली जनता यांना यांची लायकी दाखवून देणार एवढं सांगायला मी आलो. बहुत बड़ा हो गया. छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर आज फिर से भारतीय जनता पार्टी ने गंदी राजनीति करने का प्रयास किया. विधान परिषद के विरोधी पक्ष नेता श्री प्रवीण जी दरेकर, इन्होंने साफ तरीके से कहा कि छत्रपति शिवाजी महाराज की जयंती अगर हम हिंदू समाज के लोग हैं तो तिथि से करनी चाहिए. मैं दरेकर जी साहब से पूछना चाहता हूँ कि शिवाजी महाराज की जन्म तिथि आप बताओ, मैं आपको जो आप शर्त मांगोगे मैं वो जो सजा दोगे वो भुगतने के लिए तैयार हूँ. बाबा साहब आम्बेडकर जी की जयंती 14 अप्रैल को मनाई जाती है. पंडित जवाहरलाल नेहरू जी की जयंती 14 नवंबर को मनाई जाती है. 2 अक्टूबर को पूज्य महात्मा गांधी जी की जयंती मनाई जाती है. और छत्रपति शिवाजी महाराज अगर इस पूरे देश के पूरे विश्व के आदर्श है तो उन्हें फिर से एक बार तिथि में लाने का प्रयास भारतीय जनता पार्टी क्यों कर रही है. छत्रपति शिवाजी महाराज के नाम पे राजनीति करना, और जब छत्रपति शिवाजी महाराज का अपमान कर्नाटक में और बैंगलोर में होता है, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले और शिवाजी महाराज का अपमान जब माननीय राज्यपाल महोदय के द्वारा होता है, तब भारतीय जनता पार्टी चुप्पी साधे हुए क्यों बैठती है. इसका जवाब बीजेपी वालों ने देना चाहिए. कुछ समय पहले मैं विधान भवन के बाहर आके देख रहा था कि भाजपा के बहुत सारे विधायक घसा या गला फाड़ फाड़ के चिल्ला रहे थे, किसानों के बारे में बात कर रहे थे. इनमें एक कॉम्पिटिशन अब पैदा हो चुकी है कि आने वाले काल में देवेंद्र फडणवीस जी के गोदी में कौन बैठेगा, कौन भाजपा का मुख्य प्रवक्ता बनेगा. अब भाजपा के हर एक लोगों में एक प्रवक्ता बैठा है. ये मैं तमाशा आज देख रहा हूं. ये किसानों पे बात करते हैं जिनके कार्यकाल में धर्मा बाबा पाटिल नाम के 70 साल के एक किसान ने खुदकुशी कर ली थी मंत्रालय में. तलवारे नाम के एक नौजवान ने चला अनुया अपने सरकार एक टी-शर्ट पहन के खुदकुशी कर ली थी. इनके राज्य में इनके काल में किसानों की आत्महत्या बढ़ गई थी. ये किसानों की आत्महत्या के बारे में बात करेंगे. अरे शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं. ये तो इतने बेशर्म है कि शर्म भी इनको शर्माती है. इनका रिकॉर्ड निकालो आप पुलिस स्टेशन का. कई विधायकों पे मंगलसूत्र चोरी करने का आरोप लगाया हुआ है. कई ऐसे विधायक हैं जिन्होंने खुद के भाइयों को मारा है. ऐसे लोग आज किसानों के बारे में बात कर रहे हैं. तो ये महाराष्ट्र के लिए अच्छा चित्र नहीं है. महाराष्ट्र के जनता को मैं कहना चाहूंगा
कि यूक्रेन और रशिया का जो युद्ध हुआ था, वहां का युद्ध 6 घंटों तक नरेंद्र मोदी जी ने रुका के रखा। ऐसा इनका आईटी सेल कहती है, इनका मीडिया कहता है। झूठ बोलो यार, लेकिन झूठ बोलने की कोई लिमिट होनी चाहिए। तो आज भारतीय जनता पार्टी ने फिर से एक बार छत्रपति शिवाजी महाराज के नाम का पॉलिटिकली यूज करके हमारे महाराष्ट्र के युवाओं में गलतफहमी फैला दी है। भारतीय जनता पार्टी के इस प्रकार का मैं धिक्कार करता हूं। महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी सरकार आने वाले 25 सालों तक बुलंद है। देवेंद्र जी फडणवीस, जो रश्मि शुक्ला फोन टैपिंग प्रकरण होगा या फिर पिछले कार्यकाल में जिस तरीके से पुलिस भर्ती की गई थी, पुलिस भर्ती वो होगा, उसमें उनकी संभ्रमावस्था बढ़ने वाली है। उन पे बहुत आने वाले काल में आप देखिए, जब तक सेशन का अधिवेशन चलेगा आपको ये सब बातें आगे आएगी। तो देवेंद्र जी फडणवीस को बचाने के लिए सब फलटन यहाँ पे रेडी है। मैं फिर से महाराष्ट्र के युवाओं से कहना चाहूंगा, भारतीय जनता पार्टी के दोगलापन से सावध रहिए। इन्हीं के गवर्नर ने, आज इनके गवर्नर के भाषणों में इन्होंने त्रुटि निकाली, लेकिन इन्हीं के गवर्नर ने छत्रपति शिवाजी महाराज, सावित्रीबाई और ज्योतिराव फुले जी के बारे में अपशब्द कहे थे, उनका ये धिक्कार नहीं कर पाए। और राज्यपाल के अभिभाषण पे आज इन्होंने बवाल खड़ा कर दिया। दाऊद के फोटो घुमाने वाले ऐसे लोग, मैं चाहता हूँ विधानमंडल विधि भवन से ऐसे लोग बाहर हो जाए। और इसीलिए मैं ये कहने का आया हूँ, बीजेपी से सावध रहिए। थैंक यू।